मुखेड येथे दिनांक 8 सप्टेंबर रोजी संविधान कृती समिती व विविध सामाजिक व राजकीय संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनवर महाआक्रोश मोर्चाचे आयोजन। मुखेड तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान देऊन शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करावे। पुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून आर्थिक मदत देऊन संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। लेंडी पूरग्रस्त हासनाळ, रावणगाळ, भिंगोली, भेंडेगाव, मारजवाडी, रावी, मुक्रमाबादसह इतर लेंडी पूरग्रस्त गावातील जनावरे मृत्युमुखी पडलेल्यांना व नदीकाठच्या जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना वेगवेगळे विशेष पॅकेज द्यावे। लेंडी धरण गळभरणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी व मुखेड शहरातील अतिक्रमण हटवून छोट्या छोट्या व्यावसायिकांच्या रोजीरोटीवर गंडातर आणल्याच्या निषेधार्थ दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विविध संघटनांच्या वतीने संविधान कृती समितीचे मराठवाडा संस्थापक अध्यक्ष दशरथराव लोहवंदे यांनी केले आहे। टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट। गेल्या 17 ऑगस्ट रोजी लेंडी धरणाच्या परिसरामध्ये ज्या हसनाळ व 7-8 गावामध्ये अतिवृष्टी ढगफुटीचा प्रकार झाला त्या ठिकाणी जवळपास 6-7 माणसं जनसमाधी मिळाली व बऱ्याचशा जनावरांच्या गुराढोराची खूप मोठी नुकसान झाली। त्या परिसरामध्ये सर्व शेतकऱ्याचे शेत खचून गेले। त्यानंतर 28 ऑगस्ट रोजी मुखेड परिसरातील मुखेड तालुक्यातील परिसरातील प्रचंड ढगफुटी होऊन शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले। पुढेनगरमध्ये बरेचशा शेकडो लोकांचे घरेदारे वाहून गेले। या संदर्भामध्ये येत्या 8 सप्टेंबर रोजी मुखेड पोलीस स्टेशनसह तहसील कार्यालयावर 11 मागण्या घेऊन प्रचंड आक्रोश मोर्चा घेण्यात येत आहे। त्या मोर्चाचं निवेदन देण्यासाठी आज तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन या मोर्चाची आयोजन येत्या 8 सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे। या मोर्चामध्ये संविधान रक्षक कृती समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, रिपब्लिकन सेना, भीमशक्ती तथा आझाद पार्टी, शेतकरी संघटना अशा सर्व पक्ष संघटनाच्या वतीने येत्या 8 सप्टेंबर रोजी भारतीय लौजी सेना 8 सप्टेंबर रोजी प्रचंड मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। या मोर्चासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे। धन्यवाद।